महाराष्ट्र 2026-27 चा अर्थसंकल्प सादर झालेला असून यावर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। महाराष्ट्र राज्याचा 2026-27 चा अर्थसंकल्प सर्वांगीण विकासाला चालना देणारा असल्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितले। या अर्थसंकल्पात शेती, पायाभूत सुविधा आणि ग्रामीण विकास यावर विशेष भर देण्यात आला असून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामधला सकारात्मक बदल होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। भारतीय जनता पक्षाने या अर्थसंकल्पाचे स्वागत केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाला महाराष्ट्राकडून भक्कम साथ मिळेल असेही त्यांनी नमूद केले। शेतकऱ्यांसाठी या अर्थसंकल्पात महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। 2025 पर्यंत थकीत पीक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी जाहीर करण्यात आली आहे। नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचे प्रोत्साहन दिले जाणार आहे। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसाठी 20,000 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे। तसेच सौर कृषी वाहिनी अंतर्गत 16,000 मेगावॉट ऊर्जा निर्मिती करून शेतकऱ्यांना 100% वीज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे। राज्यातील मेट्रो नेटवर्कच्या विस्तारावर भर देण्यात आलेला आहे। वैनगंगा नळगंगा नदी जोड प्रकल्पासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे। वर्धा जिल्ह्यासाठी 25 कोटी रुपयाचा विशेष निधी मंजूर करण्यात आला असून जिल्ह्याच्या विकास कामांना प्राधान्य देण्यात आलेले आहे। न्यूज एक्सप्रेस करता वर्धावरून संतोष देशमुख यांची बातमी।